सांगलीच्या जागेवरून संजय राऊतांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा बॉम्ब टाकलाय। काँग्रेस विशाल पाटलांच्या बंडखोरीनंतर ही त्यांच्यावर कारवाई करत नसल्यानं राऊतांना आता वेगळा संशय येऊ लागलाय। विशाल पाटील भाजपची बी टीम असल्याचा संशय संजय राऊतांनी व्यक्त केलाय। सांगलीच्या जागेवरून संजय राऊतांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा बॉम्ब टाकलाय। ठाकरेंनी वरदहस्त ठेवलेल्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या विशाल पाटलांवर काँग्रेस कारवाई करत नाही म्हणून राऊत चांगलेच आक्रमक झाले। लिफाफा चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या विशाल पाटलांमागे कुणाचा हात अशी शंका राऊतांनी उपस्थित केली आहे। आमच्या पेलवानाशी लढत द्यायला महायुतीचा उमेदवार कमी पडल्यानं भाजपनं दुसरा उमेदवार लिफाफा घेऊन पाठवलाय असं म्हणत विशाल पाटील भाजपची बी टीम असल्याचा संशय संजय राऊतांनी व्यक्त केलाय। मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षानं दोन उमेदवार ठेवले आहेत। आमच्या पेलवानाशी लढत द्यायला एक उमेदवार कमी पडतो आहे चंद्रहार पाटीलला, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं दुसरा उमेदवार लिफाफा घेऊन पाठवलेला आहे। सांगलीतल्या काँग्रेस मेळाव्यातून राऊतांच्या आरोपांना उत्तर मिळेल अशी अपेक्षा होती, पण काँग्रेस नेत्यांनी राऊतांच्या आरोपांकडे दुर्लक्ष केलंय। पक्षफोडी संदर्भात भाजपवर शरसंधान डागून लिफाफ्याच्या आरोपांवर बोलणं टाळलंय। एकीकडे देशाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या यंत्रणेचा वापर करून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुद्धा या सत्ताधारी पक्षातल्या काही नेत्यांनी केलात। ते महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडून या महाराष्ट्राच्या संस्कृतीला राजकारणाला गालबोट लागेल अशा पद्धतीचं सुद्धा अत्यंत चुकीचं आणि वाईट कृत्य करण्याचं काम हे गेल्या 5 वर्षांमध्ये आपण पाहिलं। सांगलीतून चंद्रहार पाटलांनी पैलवान म्हणून घेणाऱ्या विशाल पाटलांना आपल्या खास शैलीत उत्तर दिलं। विशाल पाटील पैलवान झाले तर महाराष्ट्रातल्या सगळ्या पैलवानांनी तालीम सोडून घरी गेलं पाहिजे। पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांच्या, म्हणून कुठेतरी पैलवान म्हणून आपलं कुठं काय जमतंय का? कारण आज डबल महाराष्ट्र केसरी आपल्या समोर उभा आहे, त्यामुळे पैलवान हा शब्द वापरून काय जमतंय का? राजकारणातला पैलवान असेल किंवा कुस्तीतला असेल, पैलवान शब्द वापरून काय आपलं कुठं काय दुकान बसतंय का? हा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे। विशाल पाटलांवर अजूनही कारवाई करण्यास टाळाटाळ करत असलेल्या काँग्रेसच्या भूमिकेमुळे मवियातला संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे। संजय राऊतांनी आधीच त्या संदर्भात आघाडी उघडली आहे, त्यामुळे सांगलीचा तिढा सोडवता सोडवता मवियातला गुंता वाढत तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे। मुंबईहून राजेश गुप्तासह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।